ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर श्रीराम पवार लिखित जग बदलताना आणि धुमसता शेजार या दोन पुस्तकांचं प्रकाशन आणि चर्चासत्र असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी करवीर नगर वाचन मंदिरात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंत थोरात होते, तर ज्येष्ठ विचारवंत आणि EPWचे माजी संपादक प्राध्यापक डॉक्टर गोपाळ गुरू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर गोपाळ गुरू यांनी भावना आणि विवेक याचं तारतम्य असायला हवं, मात्र जगभरात सध्याच्या राजकारणाचा प्रवाह पाहिला तर तो खूपच भावनेच्या आहारी गेला असल्याचं सांगितलं. तगण्याचं आणि जगण्याचं राजकारण समजून घेणं ही समाजातील सर्वच घटकांची जबाबदारी राहणार आहे. डॉक्टर श्रीराम पवार यांनी आपल्या दोन्ही पुस्तकांमधून भविष्यातील उर्मी आणि वास्तव मांडले असल्याचं त्यांनी सांगितलं. एक जगण्याचं राजकारण आणि दुसरं तगण्याचं राजकारण. या पुस्तकामध्ये, दोन्ही पुस्तकामध्ये विशेषतः व्यवहार, जागतिक आर्थिक व्यवहाराचा परिणाम आपल्या जगण्यामध्ये काय होतो त्याच्याबद्दलचं फार सूक्ष्म निरीक्षण श्रीरामने मांडलेलं आहे. आणि त्यामुळेच मी असं म्हणेन की जे कोणी शिकवतात हे आंतरराष्ट्रीय राजकारण त्यांनी पुस्तक क्रमिक पुस्तक म्हणून ते वापरावं. त्याची भाषा एकदम भाषा म्हणजे एका पातळीवरती तुम्हाला ती फार मृदू वाटते आणि दुसऱ्या पातळीवरती त्याच्यामध्ये कणखरपणा आहे, ठामपणा आहे. आणि तो ठामपणा कळाला कारण ते वेगळ्या पद्धतीचे पत्रकार आहे जे भूमिका घेतात. मग हे आता अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये, आहे की नाही. तर त्यासाठी त्यांचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे की ते भूमिका घेतात. त्यामुळे त्यांच्या त्या भाषेमध्ये ठामपणा, कणखरपणा आहे आणि भविष्याकडे बघण्याची उर्मी आहे. त्यामुळे पुस्तक आवर्जून वाचायचं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर यशवंत थोरात यांनी कुठल्याही परिस्थितीला मान्य करून जगण्याची मानसिकता वाढली असताना डॉक्टर पवार यांची पुस्तकं प्रत्येकाला विचार करायला लावणारी असल्याचं सांगितलं. श्रीराम इज अ स्टुडंट ऑफ करंट अफेअर्स. जे घडामोडी घडतात रिअल टाइम मध्ये त्याचं तो विश्लेषण करतो. I am a student of history and philosophy. He takes the short view. I take the long view. आणि मला आत्ता असं वाटायला लागलंय after reading Shriram that on the plus side Shriram has a very good command of South Asian political development. But the time has now come for him to take a sabbatical. Shriram now should take a sabbatical and spend a year or two studying world history. Because only that will give him the long sight to see what is happening. God has given him the gift. आता त्या गिफ्टला कसा शार्पन करायचा आहे हे त्याचा चॅलेंज. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरी यांनी यावेळी बोलताना शेजारच्या देशांना अस्वस्थ ठेवणं, धुमसट ठेवण्यामागं नक्कीच राजकीय स्वार्थ आहे असं सांगितलं. साऱ्या जगात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अस्वस्थतेचं रूपांतर अनिश्चिततेमध्ये झालंय. आपल्या नजरेतून सामान्य माणसानं जग पाहावं यासाठी गेल्या काही वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ लागलेत. अशा बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर पवार यांची पुस्तकं नवीन पिढीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरणार आहेत. ही इथल्या राजकीय व्यवस्थेची गरज आहे. हा यातला सर्वात मोठा मी घेतलेला मेसेज. पाकिस्तानमध्ये इम्रान खानचं सरकार सत्तेवर असू दे, भारताचं गेल्या 14 वर्षात 10 ते 12 वर्षातलं सरकार बघा की तुम्हाला पाकिस्तान विषयी प्रचंड प्रमाणात राजकारण दिसतं आणि चीन विषयी कमाली दिसतं. श्रीलंकेत तमिळ सिंहनी ह्या प्रश्नावर काय झालं, बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या विरोधात काय झालं, या सगळ्याचा जर समान मध्यवर्ती जर आपण काढला तर आपल्याला असं लक्षात येतं की शेजारच्याला अस्वस्थ ठेवणं ही माझी राजकीय गरज आहे. मग ते CAA असू दे, NRC असू दे, स्थलांतरितचा प्रश्न असू दे, कोणताही प्रश्न तुम्ही बघा. साऊथ एशियाच्या बाबतीत जर असं म्हटलं जातं की
देशांतर्गत प्रश्न कोणता आणि आंतरराष्ट्रीय किंवा फॉरेन पॉलिसीचा प्रश्न कोणता याच्या सीमा धुसर आहे. आणि गेल्या 7-8-10 वर्षात सातत्यानं आपल्याला शेजारची भीती घालून किंवा शेजारच्या अस्वस्थतेचा फायदा घेऊन, एस्पेशली पाकिस्तानचा फायदा घेऊन आपल्याला राजकारण हे संकुचित कसं राहील या पद्धतीनं कदाचित भर ठेवण्यावर. डॉक्टर श्रीराम पवार यांनी आपल्या मनोगतात जगाच्या पाठीवर काहीही घडलं तरी त्या प्रत्येक गोष्टींचा आपल्या जगण्यावर परिणाम होत असतो असं सांगितलं. धर्माच्या वंशाच्या आधारावर आता राजकारण केलं जात आहे. एका अस्वस्थ जगामध्ये आपण प्रवेश करत असून पुन्हा आता अनेक नवीन आव्हानं जगासमोर उभी ठाकली आहेत. जग चालवणारी किंवा जगावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहणारी एक वेगळीच यंत्रणा उभी राहत असून त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी संबंध आहे आणि म्हणूनच ठाम भूमिका घेऊनच या साऱ्या घडामोडींकडे पाहावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पीटर चौधरी, सकाळचे संपादक निखिल पंडितराव, सचिन जाधव, सुजित कुमार पाटील, सुनील पाटील यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.